आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा यावेळी घेण्यात आला। ध्वजारोहणानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी राजकीय आव्हाने, संघटन बांधणी आणि जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले। राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेत पक्षाच्या विचारांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली। वर्धापन दिनानिमित्त पक्ष कार्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला। कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात आले। या महाराष्ट्राला आणि देशाला ज्या नेत्याने 60 वर्ष पुरोगामी विचार शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा विचार, यशवंत विचाराची प्रेरणा दिली, त्या नेत्याचा पक्षाचा आज वर्धापन दिन। सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फोडा आणि धोडाची संस्कृती वाढली आणि देशामध्ये लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही जन्माला आहे। महाराष्ट्रात नव्हे तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा विरोधाचे पक्ष फोडायचे आणि सत्तेमध्ये पूर्ण बहुमत घेऊन हुकुमशाही चालवायची, ही प्रथा परंपरा वाढायला लागली आहे। लढाई आहे, संघर्ष आहे। खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर उठावा हा गरजेचा असतो। अनेक प्रश्न या देशात राज्यात आहेत, सामान्य शेतकऱ्यांचे असतील, युवकांचा असतील, अनेक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आपल्या पाठीमागे एक वटवृक्ष आहे, शरद पवार नावाचा। त्यांची प्रेरणा घेऊन उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचा। उठून क्रांती करूया, सामान्याचा आवाज बनूया। महाराष्ट्राच्या देशामध्ये हा महाराष्ट्र काय इतिहास करतो, तो पण शरदचंद्रजी पवार पक्षाचा असलेला कार्यकर्ता काय इतिहास करतो हे दाखवून देण्यासाठी आज या वर्धापन दिनानिमित्ताने आपण सुरुवात करूया। येत्या 1-2 वर्षामध्ये बारीकच्या बारीक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जनशोभ आणि जन आंदोलन करून लोकांमध्ये जागृती करून आणि इतिहास करून दाखवू की देशामध्ये आणि राज्यामध्ये बदल होऊ शकतो। आणि तो बदल फक्त जनताच करू शकते, युवा वर्ग करू शकतो, महिला भगिनी करू शकतात, महाराष्ट्र करू शकतो। त्यामुळे आज आपण हा झेंडा वंदन करताना राष्ट्रवादीचा हा झेंडा असाच फडकवत राहावं, तो अभिमानाने आणि स्वाभिमानाने फडकवत राहावं। जरी या असलेल्या अभिमानातून उभा राहिलेला कार्यकर्ता इतिहास घडवेल हा विश्वास व्यक्त करतो। वर्धापन दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे। आजाद हिंद जिंदाबाद, कौमी नारा भारत माता की। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा। शरदचंद्र पवार तुम आगे बढ़ो, शशिकांत शिंदे साहब आगे बढ़ो, सुप्रिया ताई आगे बढ़ो, रोहित दादा आगे बढ़ो। धन्यवाद सर्वांचे। एक साथ विश्राम।
तुम्हा सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. असा हा कार्यक्रम वर्धापन दिनाचा. आणि मला अशी गमत होती की राष्ट्रवादीचा वर्धापन दिन याची जाहिरात आज मी सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला पाहिजे. आजपर्यंत टाइम्स ऑफ इंडियामध्ये राष्ट्रवादीची जाहिरात कधी मी पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत काय असते याची थोडी माहिती मला आहे. त्यामुळं आम्ही कोणी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण यावेळेला ती जाहिरात बघायला मिळाली. आज तुमची उपस्थिती बघितल्यानंतर जाहिरातीचा आनंद आहे, पण तुमची उपस्थिती ही स्पष्ट करते की ही जाहिरात फक्त नागरिकांपुरती सीमित नाही. ही सगळ्यांच्यासाठी आहे, सगळ्या कुटुंबांच्यासाठी. आणि त्याचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आज पक्ष मोठा होतोय. सत्ता असो नसो त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा कालखंड हा विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली तर सत्तेत काम करतो, नसली तर लोकांच्याच काम करतो. आणि सध्या तो कालखंड आपल्या सगळ्यांचा आहे. प्रश्न खूप आहे. देशाचा समस्या तो शेतकरी असेल, सुशिक्षित लेखक असेल, महिलांच्या अत्याचार असतील, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्या घटकांचे असतील. सर्व देश विविध प्रश्नानं आजचा वेधलेला आहे. आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या प्रश्नाच्या संबंधी किती आस्था आहे याबद्दल भाष्य न केलेलं बरं. फक्त चिंता एका गोष्टीची आहे की काही लोक गेले काही दिवस सतत एक गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशामध्ये या कर्तृत्वाचा असा एखादा नेता हा होऊनच गेला नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्रीपद संसदीय पद्धतीचे एक संस्थात्मक पद आहे आणि त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक विरोध असतील ते आम्ही मानलो, टीका चौफाने करू, पण धोरणा दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती,
पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.